हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. झाला का सगळ्यांचा चहा नाश्ता? चला भाऊ बहिणींनो, आज लय मोठा घोळ झालाय. आज आता हो का निघाली ऑपरेशन करायला निघाली बोटाचं. तुम्हाला सांगते आज आहे ना हो का सकाळ सकाळी शिलाई मशीनचं काम लय महाग माय असतं. आणि काय झालं, बोटातनं बाहेर निघाली सुई, आरपार झाली शिलाई मशीनची सुई निघाली खुडून. काय अवस्था झाली माझी. पुरीला इचरा होय, नवर देवण माया उपसून काढली सुई. मोडली ना पण हाडकात सुई भावा बहिणीनं. हो का हाडकात सुई हो का, ही लाल दिसतंय का, लाल बाहेर निघाली होती बोटातनं. वरनं घुसली आणि इकडून खालीनं निघाली बाहेर. दवाखान्यात जायचंय आता. तुमच्या दाजीचं उरागतंय. हो का सुईची काय अवस्था झाली, सुई दाखवते तुम्हाला. तरी मिशन बंद केली अहो म्या. इकडे निघाली का हो का, हो का सुई मोडली या, दिसते का बोटात मोडली माया, बोटात आहे ती. काय करावं लागल व भावा बहिणीनं, ऑपरेशनच करून काढावं लागल ना. वरडायचं कळाना मला, आवाज सुद्धा निघना माझा आवाज. इतकी बेकार अवस्था झाली अहो. आ का भूल नाही देत. काटा कसा काढतो आपण तसं ती टुकरून टुकरून काढते तवा. बघा आता नवरा तर इथं भ्या घालायला लागला. मला भूल नव्हती दिली, तसं ओरडत होतो मी. दिली येऊन जायची बारी जाती माझी, माहिती का. तुझं तिथं थांबायची पण नाही, जाशील पळून. ती काय आता ती सुई काढायची म्हणल्यानंतर सहन करावं लागणार ना ती. चला एक अर्ध संकट सहन करल्यात आहे, सहन करल्यात आहो. इतक्या जखमा झाल्या भावा बहिणीनं, ती काय नाही. ही तर मामूलीची गोष्ट आहे होय. काय अवस्था झाली भावा बहिणीनं, सोप आहे का. फुडून जी सुई घुसली ती डायरेक्ट मागून निघाली बोटातनं. आवाज बंद झाला माझा, आवाज, हातपाय लटलट कापायला लागले, डायरेक्ट चक्कर आली. पण कसं आहे, जीवनात आपण भरपूर संघर्ष केलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या जखमा येतं. त्याच्यामुळं कसं आहे, जीवन ही समुद्रासारखं आहे, समुद्राच्या लाटासारखं आहे. लाटा चढ उतार जीवनात येत राहतात. त्याच्यामुळं ही मला पुरी म्हणायला लागल्या, तुला एवढं लागलंय तरी तू हसती कशी, तुला कसं काय वाटना. इकडं आमचा हात पाय लटा लटा कापते ती म्हणतात. सुई उपसताना अवस्था झाली तशी, बोटातनं सुई उपसून काढताना ती मशनीवर. ही तर रडायलाच लागली हो का ही पोरगी. पण कसं आहे भाऊ बहिणीनं, त्रास होतोच. त्रास झाल्याशिवाय आहे का. पण कसं आहे, त्रास सहन करणारा खंबीर लागतो. पण मला टेन्शन सुई खुडलेली माझ्या बोटात त्याचं नाही आलं. टेन्शन आलंय की माझं काम बंद राहिलं, म्हणजे माझं काम बंद झालं, त्याचं टेन्शन आलंय मला. सकाळ तुम्हाला सांगते, सकाळपासून आता शिलाई मशीनवर होती, मी काम करत होती. आणि हो काही माझ्या कामात बाधा पडली भावा बहिणींनो, काय सांगू तुम्हाला. बोटाला तर फणका लागलाय मरणाचा. रक्त तर लय गेलं होय, तरी एवढं नाही. माझं आताशी रक्त चांगलं वाढलंय ना, तर रक्त नसतं तर काय नाही. पाय मोडलेला मी 15 दिवस मोडलेला पाय घेऊन चालत होती. आणि माझ्या जीवनात हो का भावा बहिणीनो, काहीतरी हो का सुखी समाधान काय खात असली ना, की हो का असं काय नाही काय घडतं. त्याच्यामुळे पण जाऊ द्या, पहिल्यापासून सवय आहे मला, आहे ना.
वेदना सहन करण्याची, त्याच्यामुळं काय नाही वाटत. पाय मोडलेला 15 दिवस घेऊन फिरत होती का नव्हती फिरत? हा? अगं, तुझं आहे ना एक दुखणं बरं झालं की 1-2 महिन्याला लगेच दुसरं चालू होतं. काय ना काय होतं. मोडलेला पाय 15 दिवस मी घेऊन फिरली असा टाचावर चलून. बोट मोडली होती माझी, 3 बोट पायाची, पाणी भरताना अशीच. पहिलं का नव्हते? तेव्हा पण झुंपर शिवायचं बंद नव्हतं केलं, एवढं दुखत होतं. मग पण तू आजारी पडणार. हा कंपनी येणार नाही. पण मी नाही ना दुखणं घेणार, मी कपडे शिवणार तिकडून आल्यावर. माझी काम पण नाही ठेवणार मी. जीवनात येऊन प्रत्येक संकटाचा सामना करावा लागतो. शिकून घ्या मायाकुंड लिखिनो. अगं, तुझं गाव ती माझं जळून गेले मी. लिखिनो शिकून घ्या. जीवनात येऊन प्रत्येक संकटाचा सामना करावा लागतो. करावं लागतं. जीवनात जर जे काय म्हणतात शिखर गाठायचं असल आणि जीवनात हार मानायची नसेल तर प्रत्येक संकटाचा सामना करण्याची जिद्द ठेवायची. हा हा आवाज बंद झालता माझा अर्धा तास, 10-15 मिनिट. सुई तशीच बोटात. सुई तशीच बोटात. होय, पण डोळ्यातनं पाणी आलं का? मस्त येत असेल पण तुला फोन होती. आम्हाला माहिती आहे. हा? मस्त येतं तुझ्या डोळ्यात पाणी, पण तू कोणाला दाखवत नाही. कशाला दाखवायचंय? आंसू कमजोर कर लेते हैं इंसान को. लय भावा बहिणीनं बोटाला ठणका लागलाय बर का माझ्या. कवा बरं होईल होईल आता? अगं त्याला आहे ना लय वेळ लागतो बरं व्हायला. ते सुई एखाद्या आतमध्ये बी पडली असेल त्या ह्याच्यात. कशात? नसली तर ते ह्याच्यात. अहो तिथं असेल, त्याच्यातच असेल. नाही नाही यात हाय सुई. कारण की ना सुई जर खालून काढली असते ना हा. तर काय नसतं झालं, निघली असती सुई. पण सुई डायरेक्ट अशी वरून काढली ना, खालून काढायला एवढं मोठं त्याचं बुडू निघालं असतं ती का वरून काढता ते? येत नव्हती म्हणून वरून काढली ना, त्यामुळे गुंतली ती. हाडकातनं निघली नाही ती बाहेर. कुणाला असं झालंय भावा बहिणीनं? सांगा मला काय वेदना असते ह्याच्यात. काय बहिणी शिलाई मशीनचं काम करत असतील की? अयो. हा कशाला दाबती? होक सुई हाय सुई हाय होक लागती इथं होक. अयो इतकी सुई आहे त्याच्यात इतकी. काढते. अयो आय 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 माझं लय दुखतंय. हात लावू दे ना, ती कसं दवाखान्यात व्हायचं माझं. अयो थांब तुम्हाला दाखवते बघा की बोटाला कशी लागते. अरे ती आहे ना तशी बारकी कात्र्या. थांब इथं हात लावा. हो इथं ही काळं दिसतंय का? इथं हात लावा. होय. हा ती आहे ना ती काय करणार माहिती का, थोडी उंच टोकारणार ती नाही म्हणून, आणि तसल्या चिमट्याने ती उडून घेणार. अहो पण ती हात लावू द्यायना ना मला. त्याचं काय? तिला दातात डोळ्यात पाणी येत नाही, तर ती अशी रडून घेते मी भावा बहिणीनं इथंच. मला दुखतंय. चला जा. कपडे बदलून चला. दवाखान्यात जाऊ. आपे शिवने ही तुमची पिशवी ठेवा ना तिकडे घराच्या मागे पडले काय. करोड वाग मम्मी. हसती, रडती.
नाही काय नाही, जेवढं रडायचं तेवढं रडायचं. मन मोकळं. त्यात सगळं जगून राहिलं. अयो शिवणीला काय शिवने रडू नको शिवने बघू बघू शिवण. गेलं काय? हा बोल ना घरी. हसते आणि कुठं रडते गेलं सगळं पाणी. सात मगाशी लय वाजले. भरून आलते डोळे. हा तिकडे झाली ती रोड टाकायची होती. हा 9 दिवस 4 दिवस इकडे आहे का नाही श्रीगोंदा. हा हा चला बा बहिणीनो जाते दवाखान्यात घरी जाऊन तिथंच जमणार नाही पोहोचायला म्हणावं. हा हा लय दुखतंय बघा कसं झालंय थांबा तुम्हाला दाखवते हो का? लय अगं ती हो का इथून निघाली सुई बाहेर इथून घुसली हो का इथून घुसली आणि इकडून निघाली हो का इथून कशी कशी उपसून काढली भावा बहिणीनो काय तुम्हाला सांगू माझ्या अंगावर काटा. कशी कशी उपसून काढली सुई तर नुसतं रक्त बघितलं तरी माझ्या अंगातून जीव जात होता. बघितलं माझं काय झालं, काय सांगू तुला मम्मी. मला दुसऱ्यांदा काटत बसला तरी आहे ना असं कसं तरी होतं. बघितलं कसं झालं. फुडली बोटा मग ती आहे ना ती काढावं लागेल ना दवाखान्यात जाऊन. त्याच्यामुळं चाललोय मी कधी येऊ की 5 मिनिटं. जाते दवाखान्यात भावा बहिणीनं आता इथे जाऊन बाया दवाखान्यात काय सांगावं बोट तर 5 दिवस इकडे जायचं. फणका लागलाय बोट काय वेदना असतात भरपूर वेदना भरपूर वेदना भरपूर कटाळा आला जेवणाचा त्याच्यामुळेच तर ते मी येऊ का 5 मिनिटं म्हणतोय तुम्ही. आलो पैसे देईन का लगेच का नाही. पोरींनो टेन्शन घेऊ नका सुई तर खुडली दुसरं काय झालंय तुला सोपं वाटतंय, आमच्या जीवाची काय हाल झाले असेल. काय झालं होतं तुला एवढं लागलं, आम्हाला किती मनाला आमचं दुखाय चालू होतंय. तुला दुखायला लागलं आणि तू म्हणती काय नका टेन्शन घेऊ. किती टेन्शन येतं बाई. ती तुला किती दुःख होतंय तरी तू दाखवा नाही. मला नाही दुःख होत मला नाही दुःख झालेलं सांगा जरा ह्यांना. चला भावा बहिणीनं जाते आता सुई आणावं लागल मिशनीला दुसरी टाकायला सुई गेली मशनीची. ते मिशनी बसच नको तू. हा काय खाचाल मिशनी मी नाही बसल्यावर मी जाईन कामाला. आता निघाले कामाला उन्हात कामाला नको बसू. जाणार मी आज जाईन
जा जा जा